हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कॅपिट्यूड द कॅपिटल ऑफ लर्निंग. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या कॅपिट्यूडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपल्या या येणाऱ्या महाजनकोच्या केमिस्ट पोस्टसाठी जे वेगवेगळ्या कॅडरसाठी केमिस्ट पोस्टसाठी रिक्रुटमेंट आली होती त्याचा जो ऑफिशियल सिलेबस काल वेबसाईटवरती जाहीर झालेला आहे त्याबाबतची चर्चा करणार आहोत. आणि अत्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे, कारण की ज्या प्रकारचा एक्झामिनेशन पॅटर्नची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते, सिलेबस काय राहील, डिटेल सिलेबस काय राहील केमिस्ट पोस्टसाठी वेगवेगळ्या, त्यासाठी तुम्ही वाट पाहत होते, त्याच्यासाठीचा जो सर्क्युलर आहे कालच ऑफिशियली महाजनकोच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेला आहे 16 एप्रिल 2025 रोजी. याबाबतची संपूर्ण माहिती आपण आपल्या या सेशनमध्ये पाहणार आहोत. आणि हे जे नवीन बदल आहेत हे तुम्हाला माहिती करून घ्यायचे आहेत. जेही विद्यार्थी या महाजनकोच्या परीक्षेसाठी तयारी करत आहात, तुमच्या सर्वांसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे परीक्षेला क्लिअर करण्यासाठी. तर आपण या आजच्या सेशनमध्ये सर्व सिलेबस आणि एक्झामिनेशनचा पॅटर्न कशा प्रकारे राहील आणि कशा प्रकारची तुम्हाला तयारी करावायची आहे या सर्व गोष्टींची आपण आपल्या सेशनमध्ये माहिती करणार आहोत. पण सेशनला तुम्ही जर फर्स्ट टाइम व्हिजिट करत आहात तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, कारण की येणाऱ्या काळामध्ये वेळोवेळी इम्पॉर्टंट अपडेट्स तुम्हाला टाइमली आपल्या कॅपिट्यूडच्या चॅनलवरती पाहावयास मिळेल. ओके, तर आपण सुरू करूया आपल्या सेशनला. बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की याआधीसुद्धा मी तुम्हाला एक याचा संपूर्ण एक्झामिनेशन पॅटर्न, सिलेबस आणि याची नॉन टेक्निकलची प्रिपरेशन स्ट्रॅटेजीसुद्धा समजून सांगितलेली. जर हा सेशन तुम्ही नसेल पाहिला तर हा सेशन तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यामध्ये पूर्ण डिटेल मी तुम्हाला नॉन टेक्निकलचा पेपर पॅटर्न कसा असतो याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता बघा, महाजनकोने म्हणजेच महानिर्मितीने ॲडव्हर्टिजमेंट नंबर 2/2025 या ॲडव्हर्टिजमेंट नंबरखाली वेगवेगळ्या पोस्टसाठी जे आहेत ना, जसं की एक्झिक्युटिव्ह केमिस्ट झालं, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट आहे, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट आहे, असिस्टंट केमिस्ट फॉर MSc एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, ठीक आहे, ज्युनियर केमिस्ट झालं आणि ज्युनियर केमिस्ट फॉर एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री क्वालिफाईड कॅन्डिडेटसाठी वेगवेगळ्या पदांकरिता जे आहेत रिक्रुटमेंट जाहीर केलेली होती. ओके, त्याचीच अपडेट ही कालच आपल्या नोटिफिकेशनला म्हणजेच कालच आपल्या वेबसाईटला, महाजनकोच्या वेबसाईटला प्रसिद्ध झालेली आहे. ती मी तुम्हाला संपूर्ण वाचून दाखवते. पण त्याआधी मी तुम्हाला जी सांगितलेली सिलेक्शन प्रोसेस आहे, जसं की एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी किंवा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी, DY एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी, असिस्टंट केमिस्टसाठी एक ऑनलाईन टेस्ट तर राहणार आहे, पण सोबतच तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूसुद्धा राहील. पण मात्र ज्युनियर केमिस्टसाठी सरळ तुम्हाला एक ऑनलाईन टेस्टच राहील आणि त्याच्या भरोश्यावरतीच तुमचं हे सिलेक्शन कन्सिडर्ड होणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला DV राहील फायनल सिलेक्शन झाल्यानंतर, म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट आल्यानंतरचं. ओके, तर ही बेसिक सिलेक्शन प्रोसेस होती, हे मागे सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे. आता बघा, हा जो एक सर्क्युलर आलेला आहे, ही जी अपडेट आलेली आहे 16 एप्रिल 2025 म्हणजेच कालच्याच तारखेला जी आहे ही अपडेट आलेली आहे वेबसाईटला. त्यामध्ये काय मेन्शन करण्यात आलं नोटिफिकेशनमध्ये, सिलेबस फॉर ऑनलाईन टेस्ट फॉर व्हेरियस पोस्ट ऑफ केमिस्ट कॅडर, म्हणजे केमिस्ट कॅडरसाठी ज्या आपल्याकडे रिक्रुटमेंट आली होती, ज्याची ॲडव्हर्टिजमेंट नंबर 2/2025 होती, त्यामध्ये जे अपडेट होते, ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेटिंग कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारा जी आपल्याकडे अपडेट होती, ठीक आहे, 2025 ॲडव्हर्टिजमेंट नंबरची, ठीक आहे, तर त्यासाठी जो आहे एक्झामिनेशन पॅटर्न हा रिलीज करण्यात आलेला आहे. यामध्ये काय म्हटलं होतं बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवते. बघा, विथ रेफरन्स टू अबव सब्जेक्ट MSPGCL हॅज पब्लिश्ड अन ॲडव्हर्टिजमेंट नंबर 225 फॉर व्हेरियस पोस्ट ऑफ केमिस्ट कॅडर. As mentioned in the above said advertisement, the selection process for the post of additional executive chemist, deputy executive chemist, assistant chemist and junior chemist includes the online test. Accordingly, the distribution of mark, professional knowledge syllabus for the above post will be as below. ठीक आहे, आता बघा, सेम पॅटर्न मी तुम्हाला मागच्या वेळेस सुद्धा समजून सांगितलं होतं याच्यामध्ये सुद्धा, आणि सेम पॅटर्न आपल्याला परत कॅरी फॉरवर्ड झालेला आहे ज्या प्रकारे आपल्याला प्रिव्हियसली होता. ठीक आहे, पण त्यात काही बदल झाले नाही, पण फक्त एकदा तुम्ही परत त्याला पाहून घ्या की ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज, ज्यामध्ये टेक्निकल विचारलं जातं केमिस्टचं, ते मी सुद्धा सांगतोय. त्यावरचा सिलेबस काय आहे, तर त्यामध्ये 60 प्रश्न 120 मार्कांना दिलेले आहे. म्हणजेच एक प्रश्न जो आहे टेक्निकलचा हा तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारण्यात येईल. ठीक आहे, ही झाली टेक्निकलची गोष्ट. त्यामध्येच मराठी लँग्वेज 10 प्रश्न 10 मार्काला, इंग्लिश लँग्वेज 10 क्वेश्चन 10 मार्काला, प्रत्येकी क्वेश्चन जो आहे नॉन टेक्निकलचा 1 मार्काला राहील. ठीक आहे, आणि रिझनिंगचे 20 प्रश्न 20 मार्काला, क्वांटिटेटिव्हचे 20 प्रश्न 20 मार्काला, म्हणजे जवळपास आपल्याकडे जो 60 प्रश्न जे आहेत, ठीक आहे, हे 60 मार्काला दिलेले आहेत आणि 60 प्रश्न टेक्निकलचे जे आहेत ते आपल्याकडे 120 मार्कांचे, अशा प्रकारे पूर्णपणे 180 मार्कांचा आपल्याकडे पेपर राहणार आहे. ठीक आहे, प्रत्येकी पेपरमध्ये बघा, प्रत्येकी प्रश्नाला तुम्हाला 5 ऑप्शन राहतील. ठीक आहे, ह्यामध्ये सरळ दिलेलं आहे आणि कुठलंही निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला राहणार नाही. ठीक आहे, नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे बघा, तुम्ही पूर्ण जरी पेपर अटेम्प्ट केला, जर तुमचं चुकलं जरी असेल तर त्यासाठी कुठलेही गुण तुमचे कापले जाणार नाही. जनरली हे काय होतं की त्याचे निगेटिव्ह मार्किंग 1/4 हे असते. ठीक आहे,
ही 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला देण्यात येते, पण यामध्ये असं कुठलंही निगेटिव्ह मार्किंग दिलेलं नाही आहे. ओके, तर आता बघा ही सर्क्युलरमध्ये जर तुमच्याकडे PDF नसेल तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला, आपल्या कॅपिरूटच्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करेल, की ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही इथे क्लिक केलं तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सिलेबस जो आहे केमिस्ट कॅडरसाठी हा तुम्हाला पाहावयास मिळेल. ओके, तर हे झालं तुमच्या एक्झामिनेशन पॅटर्नबद्दलची अपडेट जी मी तुम्हाला ऑलरेडी दिली होती. तुम्ही यामध्ये व्यवस्थितरित्या क्लिअरली पाहू शकता. ठीक आहे, की नो निगेटिव्ह मार्किंग जे आहेत हे तुम्हाला इथं मेन्शन केलेलं आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, जरी तुम्हाला छोटे छोटे 10-10 मार्कांसाठी जरी वाटत असेल, बरेच विद्यार्थ्यांना हे टेक्निकलचेच गुण त्यांना वाटतं की 120 मार्क मिळाले आपल्याला तरच आपण सिलेक्शन घेऊ शकतो. ठीक आहे, पण लक्षात घ्या, जेवढं टेक्निकल तुम्हाला स्ट्रॉंग करायचं तेवढंच नॉन टेक्निकल जर तुम्ही तयार केलं, ठीक आहे, तर कुठे 10-15% तुम्ही इथे चुकलं जरी, पण तुम्हाला नॉन टेक्निकलची जर प्रॅक्टिस आतापासून असेल तर तुमचं यामध्ये सिलेक्शन होऊ शकतो. त्यासाठीच आपण एक बॅचसुद्धा सुरू केलेली आहे. ठीक आहे, त्याची माहिती हवी असेल तर या नंबरला व्हॉट्सअप करून विचारू शकता. ठीक आहे, तर बघा हे सेक्शनची तुम्हाला तयारी करायची आणि कुठल्याही सेक्शनमध्ये नॉन झिरो मार्क्स आणू नका, हे मला सर्वांना विनंती राहील. कारण की बरेच विद्यार्थी काय म्हणतात की सर मला इंग्रजी येत नाही, मराठी येत नाही, ठीक आहे, किंवा कुठल्या सेक्शनमध्ये मी त्याला संपूर्ण सोडूनच देतो, असं चालणार नाही. ठीक आहे, याआधी सुद्धा बरेच विद्यार्थ्यांनी अशी चुकी केलेली आहे. जर तुम्हाला ते सेक्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला नॉन झिरो मार्क्स आणणं आवश्यक असतं. ठीक आहे, जरी असं कुठे मेन्शन केलेलं राहत नाही तरी. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, ठीक, आता यामध्ये काय की आपल्याकडे कोर सिलेबस आहे, ज्या प्रकारे तुम्ही या नोटिफिकेशनला जर इथे तुम्ही क्लिक कराल, ठीक आहे, PDF ला, तर तुम्हाला एक सिलेबस ओपन होईल जो तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे की कोर्स सिलेबस फॉर द एक्झामिनेशन ऑफ डिफरंट पोस्ट इन केमिस्ट कॅडर. आता जर तुम्ही बघा यामध्ये सिलेबसचा रेशिओ काय दिलेला आहे. ठीक आहे, जर एक्झिक्युटिव्ह केमिस्ट पोस्टसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमचा 10% जो सिलेबस आहे, ठीक आहे, हा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्रीचा राहील आणि 90% पॉवर प्लांट केमिस्ट्रीचा राहील. ठीक आहे, जर तुम्ही ज्युनियर केमिस्टसाठी तयारी करत असाल तर हा 100% ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्रीचा सिलेबस राहील. आता बघा पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्रीचा सिलेबस तुम्हाला इथे फक्त 6 टॉपिकमध्ये दिलेलं आहे, ज्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री, स्पेक्ट्रोस्कोपी अँड न्यूक्लिअर केमिस्ट्री. ठीक आहे, स्पेक्ट्रोस्कोपी आणि न्यूक्लिअर केमिस्ट्री हे पूर्ण आपल्याकडे 6 टॉपिक दिलेले आहे. ठीक आहे, तर म्हणजे पूर्ण 100% सिलेबस जो आहे, ठीक आहे, हा फक्त ग्रॅज्युएशन लेवलचा जो केमिस्ट्री सिलेबस आहे हा तुम्हाला एवढंच तयार करावं लागेल ज्युनियर केमिस्ट्रीसाठी. ठीक आहे, पण मात्र जर समजा तुम्ही DY ॲडिशनल केमिस्ट्रीसाठी तयार करत असाल तर 50% पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा मधनं प्रश्न राहतील. ठीक आहे, म्हणजे ह्या सिलेबसला फॉलो होतील. 50% पॉवर प्लांट केमिस्ट्री. आता हे इथे दिलेले आहे पॉवर स्टेशन लेवल केमिस्ट्री सिलेबस. यामध्ये जनरल वॉटर केमिस्ट्री आहे, ठीक आहे, त्यानंतर कूलिंग वॉटर केमिस्ट्री आहे, बॉयलर वॉटर केमिस्ट्री आहे, कोल केमिस्ट्री आहे, ठीक आहे, त्यानंतर एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री अँड अदर टॉपिक्स. ठीक आहे, तर अशा प्रकारचं याच्यामध्ये विभाजन जे आहे, डिव्हिजन जे आहे दिलेलं आहे. तुम्ही कुठल्या पोस्टसाठी तयार करत असाल तर जो टेक्निकल आहे, म्हणजे जे 60 प्रश्न तुम्हाला 120 मार्कांसाठी विचारले जातील त्याकरिताचा जो हा सिलेबस रेशिओ आहे हा मात्र तुम्ही एक तर जाणून घ्या, कारण यावरतीच तुम्हाला फोकस करायचा आणि हा जो दिलेल्या सिलेबसचे की पॉईंट्स आहेत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यास करायचे आहेत. ठीक आहे, जर तुम्ही ज्युनियर केमिस्ट्रीसाठी करत असाल तर फक्त 6 टॉपिक राहतील, कारण की सरळ त्यांनी म्हटलेलं आहे 100% ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्रीचाच सिलेबस रेशिओ, म्हणजे 100% ग्रॅज्युएशन लेवल केमिस्ट्रीचेच प्रश्न तुम्हाला जे आहेत ना ह्या ज्युनियर केमिस्ट्रीसाठी विचारले जातील. असिस्टंट केमिस्ट्रीसाठी 75% हा पूर्ण सिलेबस राहील आणि 25% जो आहे हा पॉवर प्लांट केमिस्ट्रीचा राहील. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे विभाजन त्यामध्ये दिलेलं आहे. ते 3 पानांमध्ये तुम्हाला मी मेन्शन केलेलं आहे. बघा याची PDF सुद्धा आहे, तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट करून घेऊ शकता, सो दॅट तुम्हाला एक सिलेबस तुमच्या पुढे राहतील. ठीक आहे, आता राहिली गोष्ट आपल्या नॉन टेक्निकल सिलेबसमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये मराठी लँग्वेजचं येतं. नवीन IBPS पॅटर्नवरती ह्या सर्व टॉपिक्सवरती जे प्रश्न विचारले जातात त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला जो व्हिडिओ आहे, ठीक आहे, जो तुम्हाला सांगितलं आहे याची संपूर्ण माहिती मी कशा प्रकारे तयारी करायची त्यामध्ये तुम्हाला सगळ्या टॉपिक्सला एक डिटेल की पॉईंट वाईज एक्सप्लेन केलेला आहे. तो जाऊन तुम्ही बघू शकता. त्याची लिंक जी आहे तुम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे, त्यानंतर एक व्याकरणमधले काय जे महत्त्वाचे पॉईंट्स असतात ते तुम्हाला तयार करायचे आहेत. ओके, इंग्लिश सिलेबसमधले हा जो IBPS पॅटर्नचा एक्झॅक्ट, ठीक आहे, आणि टू द पॉईंट आणि अशाच प्रकारे एक सिलेबस विचारला जातो. हे सगळे टॉपिक्स त्याच्यामध्ये विचारतात. लॉजिकल रिझनिंगचे सर्व टॉपिकची तुम्हाला तयारी करायची आहे. जर तुम्हाला 60 मार्क जर मिळालेत, ठीक आहे, लक्षात घ्या, 60 पैकी 50 मार्क जर ॲक्युरेटली जरी मिळालेत ना तुम्हाला नॉन टेक्निकलमध्ये, तर एक जवळपास 90-100चा जरी अटेम्प्ट केला तर तुम्हाला 180 मार्कांपैकी खूप जास्त एक लीड मिळू शकते फक्त नॉन टेक्निकलच्या भरवशावरती. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलला तुम्ही कनेक्टेड राहा, सुद्धा अशा प्रकारचे पोस्ट सुद्धा तुम्हाला पाहावयास मिळेल. ठीक आहे, तर यासोबतच मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो MG50 कुपन कोड आहे आपण काही दिवसांसाठी परत एक्सटेंड केलेला आहे. आजच ज्याही विद्यार्थ्यांना क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज आणि मराठी लँग्वेजची संपूर्ण तयारी करायची असेल, वेगवेगळ्या केमिस्ट पोस्टसाठी
पोस्टसाठी जी आपण ॲडव्हर्टाइजमेंट आली होती, ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला कॅपिड्यूटचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, या कोर्सची फी आपण 2,999 न ठेवता आता 50% ऑफवरती 1,499 रुपये ही आपण ठेवण्यात आलेली. त्यासाठी कुपन कोड कुठला वापरायचा आहे, MG50, ज्यामध्ये 4ही विषय तुम्हाला संपूर्णपणे शिकवण्यात आलेले आहे आणि तेही सुद्धा संपूर्ण IBPS पॅटर्नच्या पद्धतीनेच. ठीक आहे, ज्यामध्ये बघा तुम्हाला क्वांटिटेटिव्हमध्ये सुद्धा हे IBPSचे सगळे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, या सर्वांची सुद्धा आपण प्रॅक्टिस आणि त्याची थिअरी जी आहे आपण त्यामध्ये तयार करून घेतलेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की ज्या प्रकारे तुम्ही टेक्निकल नॉलेजसाठी तयारी करत आहात त्यासोबतच नॉन टेक्निकलची तयारी करणं सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे, सो दॅट तुमच्या येणाऱ्या काळामध्ये, ठीक आहे, या सर्व सेक्शनची जर तुमची तयारी झाली तर तुमचं जरी टेक्निकल थोडंसं आपण एक कन्सिडर करू शकतो की कुठे कुठे चुका होतात आपल्याकडे. ठीक आहे, आपल्याकडे 60 पैकी आपण 60 क्वेश्चन टेक्निकलमध्ये सोडून येऊ शकत नाही. ठीक आहे, जरी सोडून आले तर आपल्याला ॲक्युरेट प्रश्न येत नाहीत त्यामध्ये. ठीक आहे, तर तरी आपल्याला एक बेस लाईन जो आहे आपल्याला सिलेक्शनसाठी जे आहे, ठीक आहे, तर ती आपल्याला नॉन टेक्निकलच ठरते. म्हणून याची तयारी आताचपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, तर तुम्ही यासाठी हा कोर्स तुम्ही आजच जॉईन करू शकता. कॅपिड्यूटच्या ॲप्लिकेशनला आहे. ठीक आहे, काही अडचण असल्यास या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून विचारू शकता मला. ठीक आहे, आणि जर तुम्ही टेस्ट पास जॉईन नसेल केली संपूर्ण वर्षाकरिता तर ही सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत IBPSचे मी तुम्हाला त्याचे एक्झामिनेशनची लिस्ट देईल, हे त्यामध्ये तुम्ही प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे, तर हा जो सिलेबस आहे आणि हा जो अपडेट आहे तुम्हाला मिळालेला, ठीक आहे, हा मात्र तुम्ही लक्षात घेऊनच या पद्धतीने तुमची तयारी करायची आहे. ठीक आहे, ज्या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल आहात त्या पोस्टचं टेक्निकल नॉलेज किती येणार आहेत आणि सोबत नॉन टेक्निकल तर हे कॉमन आहेतच. ठीक आहे, त्यामध्ये सगळे तुम्हाला सिलेबसचे जे की पॉईंट्स आहेत तुम्हाला दिलेले आहेतच. ठीक आहे, आता निगेटिव्ह मार्किंग नाही याचा अर्थ नाही की तुम्ही 120 पूर्ण प्रश्न सोडून येत आहेत आणि तुम्हाला सगळंच करेक्ट होतील. ठीक आहे, इनफॅक्ट निगेटिव्ह मार्किंग नसली तर आपण लिनियंटली त्या प्रश्नाला सोडून येतो, तर तुम्हाला याची अजून जास्त प्रॅक्टिस करायची असते. विद्यार्थ्यांनाही वाटतं की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे याचा अर्थ चांगला आहे, पण बघा जिथे निगेटिव्ह मार्किंग असते तिथे आपण मोजून विचार करून ॲक्युरेट प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण जिथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तिथे आपल्याला वाटतं की आपण त्या प्रश्नांना इझिली सोडून देऊ शकतो आणि तो प्रश्न करेक्ट येईल. तर ह्या संभ्रमात राहू नका, व्यवस्थितरित्या तयारी करा आणि खरंच या पोस्टसाठी तुम्ही एक तुमची पोस्ट मात्र ती मिळवू शकता. ठीक आहे, काही अडचण असल्यास मी तुम्हाला परत सांगतोय, या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला करून विचारू शकता, कोर्सबद्दल असो किंवा या अपडेटबद्दल. ठीक आहे, पण मात्र तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे आणि व्यवस्थितरित्या ह्या सिलेक्शन या महाजेनकोच्या केमिस्ट कॅडरसाठी तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, तर ही जी ऑफिशियल अपडेट आहे तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा पोहोचवा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारा. ठीक आहे, तर भेटूया आपण मित्रांनो नवीन सेशनमध्ये. जो रिसेंट सेशन मी तुम्हाला सांगितलेला आहे तो इथे तुम्ही क्लिक करून पाहू शकता. आपला चॅनल कॅपिड्यूटचा इथे क्लिक करून सबस्क्राईब करा. इथे तुम्ही क्लिक करून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलला PDF डाउनलोड करा, PDF जॉईन करा, सो दॅट तुम्हाला इम्पॉर्टंट सिलेबसची PDF महाजेनकोची ऑफिशियल अपडेट तुम्हाला पाहावयास मिळेल. सो गाईज भेटूया आपण आपल्या नवीन सेशनमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे.